नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुंबईत ठाकरे गटाच्या 22 जागांवरील उमेदवारांची एक यादी चर्चेत राहिली. जालन्यात मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली, तर राहुल गांधींची सांगली भेट आणि त्याला उद्धव ठाकरेंची दांडी याची सुद्धा चर्चा राहिली. 0 आवरची सुरुवात आपण करणार आहोत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सांगली दौऱ्याच्या बातमीनं. राहुल गांधी सकाळी नांदेडच्या नायगावात पोहोचले. तिथे त्यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. चव्हाण कुटुंबियांचं राहुल गांधींनी सांत्वन केलं. त्यानंतर ते सांगलीच्या कडेगावात पोहोचले. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. यावेळी मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, विश्वजित कदम यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. उपस्थित नव्हते ते महाविकास आघाडीतील तिसऱ्या प्रमुख पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे. सांगलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसली. या कार्यक्रमातील भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राजकोट पुतळा प्रकरणावरून मोदींनी मागितलेल्या माफीची त्यांनी एक प्रकारे खिल्लीच उडवली. काय म्हणाले राहुल गांधी ते पाहूयात. प्रधानमंत्री ने कहा, मैं शिवाजी महाराज से माफी मांगता हूं. अब मैं ये समझना चाहता हूं प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी. पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई. पहला कारण यह हो सकता है. शायद प्रधानमंत्री जी कह रहे हैं कि नहीं, मैंने गलती की, मुझे ये कॉन्ट्रैक्ट आरएसएस के व्यक्ति को नहीं देनी थी, ये मुझे कॉन्ट्रैक्ट मेरिट पे देना था. शायद वो गलती हो सकती है. कि आपने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई, उनकी याद में आपने मूर्ति बनाई और आपने इतना भी ध्यान नहीं दिया कि वो मूर्ति खड़ी रहे. मैं आपको गारंटी देता हूं, कदम जी की जो मूर्ति बनी है ना, आप यहां 50, 60, 70 साल बाद आ जाइए, यहां आपको दिखेगी. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे सांगलीत येऊ शकले नाहीत असं सांगत विश्वजित कदमांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे आज दिवसभर मातोश्रीच्या बाहेर पडलेच नाहीत. तिथेच काही कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या अशी माहिती आहे. असो, राहुल गांधी यांनी सांगलीची निवड का केली यावरूनही दिवसभर चर्चा रंगली. लोकसभेत याच जागेवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाला होता आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारासमोर काँग्रेसनं बंडखोर विशाल पाटलांना उभा केलं होतं आणि निवडूनही आणलं होतं. या मुद्द्यावरून महायुतीतील शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खिजवण्याची संधी सुद्धा सोडली नाहीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ते अधोरेखित करण्यासाठीच राहुल गांधी सांगलीत आले होते अशी मांडणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. आज जे राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत ते आपल्या प्रचाराकरता येत नाही आहेत, तर ते उद्धव ठाकरे यांना त्यांची जी योग्यता आहे हे दाखवण्याकरता येत आहेत. तुम्हाला माहिती आहे, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा कॅन्डिडेट, त्यांचा आदेश विश्वजित कदम यांनी पायदळीत उडवला. शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभा केला लोकसभेला आणि तो निवडून आणला आणि त्यांचं स्वागत करण्याकरता आज राहुल गांधी सांगलीमध्ये जात आहेत. आदरणीय उद्धव साहेबांना मी 10 ते 12 दिवसापूर्वी समक्ष मातोश्री
त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो. त्या बैठकीत आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेबही होते आणि जवळ अर्धा तास त्यांनी खूप चांगला मला वेळ दिला आणि वेळ दिल्यानंतर निश्चितपणे त्यांनी मला सांगितलं, विश्वजित, मी येण्याचा प्रयत्न करतो. आणि तदनंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मला काही व्यक्तिगत कारणामुळे विश्वजित खरं मी कुठेतरी चाललोय आणि त्याच्यामुळे कदाचित येणं मला शक्य होणार नाही. त्यांचे आमचे इतके चांगले संबंध झाले आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये इतकं खेळीमेळीचं वातावरण झालेलं आहे. कारण मी स्वतः त्यांच्या मतदारसंघाचे स्थानिक खासदार आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे. मला माहिती आहे त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते गेले नाहीत. असं बघाल तर मी पण नाही गेलेले, मी पण या यात्रेमध्ये चालू आहे, कारण शेवट आहे या यात्रेचा आमचा. त्यामुळे असं म्हणता येत नाही, प्रत्येकाचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतात, पण याचा अर्थ असा त्यांचं काही नाराजी म्हणून गेलं नाही असं नाही आहे. तर खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या याच आरोपांवर आधारित होता झिरो आवर मधील आपला आजचा पहिला प्रश्न. तो बघायला आपल्याला जायचा आहे आपल्या पोल सेंटरला. मात्र त्याआधी मी सांगू इच्छिते की अगदी थोड्या वेळातच खुद्द नरेश म्हस्के आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटीलही आपल्या बरोबर असतील. आजचा प्रश्न पहिले बघूया. उद्धव ठाकरेंना त्यांची योग्यता दाखवण्यासाठीच राहुल गांधींचा सांगली दौरा. खासदार नरेश म्हस्केंचा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता खरं तर हे सर्व घडलंय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर, पण आता विधानसभेतही मित्रपक्ष असले तरीही काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेतील शीतयुद्ध लपून राहिलेलं नाही. इकडे मुंबईत ठाकरे गटाची एक यादी चर्चेत राहिली. मविआच्या जागा वाटपाआधीच मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गटाची तयारी सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवारांची यादीच एबीपी माझाच्या हाती आली. 2019 साली या 36 पैकी 14 जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्या होत्या. मुंबईत मुस्लिम आणि दलित मतदारांची मोठी संख्या असल्यामुळे काँग्रेस सुद्धा जास्त जागांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लोकसभेत ज्या विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जास्त मताधिक्य आहे त्या जागेवर उबाठा शिवसेना दावा करणार आहे. कुठल्या आहेत या 22 जागा, कोण आहे या 22 जणांच्या यादीत, त्यावर एक नजर टाकूयात. जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. मागाठणे इथे विलास पोतनीस किंवा सुदेश पाटेकर किंवा संजना घाडी या 3 नावांची ही यादी. तर दहिसरमधून विनोद घोसाळकर, दिंडोशीमधून सुनील प्रभू, जोगेश्वरीमधनं अमोल कीर्तिकर. जोगेश्वरीतच अजून 2 नावं सुद्धा चर्चेत आहेत, बाळा नर आणि शैलेश परब. तर अंधेरी पूर्व मध्ये ऋतुजा लटके. वर्सोवामधून राजू पेडणेकर किंवा राजुल पटेल. तर वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई यांचं नाव यादीत आहे. दादर माहीम मधून विशाखा राऊत किंवा महेश सावंत या 2 नावांवर आली आहे यादी. तर शिवडीमध्ये अजय चौधरी यांचं नाव दिसतंय. तसंच सुधीर साळवे यांचंही नाव आहे. वरळीतून अर्थातच आदित्य ठाकरे. तर भायखळातून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र अजून 2 नावं त्यांच्या सोबत आहेत, मनोज जामसुतकर आणि रमाकांत रहाटे. चांदिवलीतून ईश्वर तायडे, चेंबूरमधून अनिल पाटणकर किंवा प्रकाश फातर्पेकर, भांडूपमधून रमेश कोरगावकर, विक्रोळीमधून सुनील राऊत, कलिनामधून संजय पोतनीस, अणुशक्तीनगरमधून विठ्ठल लोकरे यांचं यादीत नाव आहे. तर अणुशक्तीनगरमध्येच दुसरं नाव आहे प्रमोद शिंदे यांचं. घाटकोपरमधून सुरेश पाटील. तर कुर्लामधून प्रवीणा मोरजकर. या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना जालन्यात मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये पहाटे 2:30 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 3 तास मॅरेथॉन चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हा विषय चर्चेत होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी जरांगेंनी केली. या भेटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे का?
या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा फोनवरून मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केली. शेतकऱ्यांसाठी आपण फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांना सुद्धा बोलणार आहोत असं जरांगेंनी याआधीच सांगितलं होतं. जरांगे यांचं फडणवीस प्रेम सर्वश्रुत आहे, त्यामुळे फोनवर कशी आणि आणखी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. हे होत असताना अब्दुल सत्तारांना मात्र मनोज जरांगेंनी एक ऑफर दिली. ती काय आहे ती ऐकूयात. गोरगरीब शेतकरी पुरता खचलाय आता आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार आहे. सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे, त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतं मला वाटतं, त्या गावामध्ये मी बोललो होतो की मी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे. तर फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितलं, त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं, कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही. त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार. मराठा आरक्षणच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की अजून तुमच्याकडे 1 महिना बाकी आहे, या महिन्यामध्ये निर्णय घ्या. नसता ते म्हणले का मला निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी काही मार्ग सांगताना पहिले एक मार्ग त्यांचा इतका आहे का मी एक सूद भरवी माझ्या समाजाला रिझर्वेशन ओबीसीतून मिळाल्याशिवाय मी पाठीही मागं किंवा कोणताही शब्द याच्यामध्ये कोणाला देणार नाही. पहिले माझ्या लेकरांना शब्द त्यांनी सांगितलं, माझ्या लेकरांना तुम्ही रिझर्वेशन द्या, मला राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही. त्यांनी माझ्यासोबत स्पष्ट व्यक्त केली का मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा एकत्रित यावं पुढच्या राजकारणामध्ये, पुढच्या समाजकारणामध्ये. तर मी त्यांना बोललो, मी तर एकनाथ शिंदे साहेबांचा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे, मी त्यांच्या मंत्रिमंडळामधला मंत्री आहे आणि मी पुढची निवडणूक ही धनुष्यबाण या निशाणीवर लढणार. आता परत वळूयात आपल्या मूळ विषयाकडे, जो होता राहुल गांधींचा सांगली दौरा आणि त्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया. याच विषयावर तुम्ही सोशल मीडियावर कसे व्यक्त झालात ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न: उद्धव ठाकरेंना त्यांची योग्यता दाखवण्यासाठीच राहुल गांधींचा सांगली दौरा. खासदार नरेश म्हस्केंचा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया शंतनू गौतम: योग्यता कोणाची किती आहे हे तमाम मतदार राजा नक्की ठरवणार आहेत. यूट्यूबवरून सतीश बोळस: सांगली पॅटर्न वगैरे काही नाही, बदल लोकांनी केलाय, लोकशाहीनं लोकांना दिलेला तो अधिकार आहे. फेसबुकवरून श्री कोके: होय, राहुल गांधींचा सांगली दौरा म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. इंस्टाग्रामवरून अशोक सोनावणे: आपण चालत्या गाडीत बसले आणि दिल्ली लोकसभेत पोहोचले, लक्षात ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.